बॉक्सर मोहम्मद अली तुम्हाला माहित असेल, जगज्जेता. तर त्याचं एक स्टेटमेंट आहे बघा. त्याला प्रश्न विचारलेला होता की तुझ्या जीवनातला सर्वात अवघड काळ कोणता. तर त्याने सांगितलं होतं की जसं की एखादी मॅच असते आणि ती महत्वाची अत्यंत मोठी मॅच असते, त्याच्या अगोदरचा जो काळ असतो ना, की आपल्याला काहीच माहित नसतं की रिझल्ट काय होणार, कसं येणार, पुढचा बॉक्सर कसा असेल, नेमकं काय काही माहित नसतं. आणि त्यावेळेस आपण अंधाधुंद तरीही प्रॅक्टिस करत असतो. तो काळ सर्वात अवघड काळ असतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या कंबाईनच्या एक्झामला जवळजवळ आता 15 दिवस राहिलेले आहेत. 30 एप्रिलला ही एक्झाम आहे आणि यामध्ये 2023चं वर्ष म्हणजे इतिहासातलं सगळ्यात मोठं वर्ष आहे ॲडचं. आणि लाखभर पोरं या ठिकाणी मेन्सला क्वालिफाय होणार आहेत. तर यामध्ये मी बरेचसे जे तज्ज्ञ आहेत, जे महाराष्ट्रात गेल्या वेळेस टॉपर वगैरे आलेले विद्यार्थी आहेत, या सगळ्यांबरोबर या ठिकाणी विचार विनिमय करून एक रिव्हिजन प्लॅन तयार केलेला आहे. हा नेमका रिव्हिजन प्लॅन कसा असेल, म्हणजे या सगळ्यांचा प्लॅन मी एक्सप्लेन करतोय असंही तुम्ही म्हटला तरी काय हरकत नाही. तर बघा, रिव्हिजन प्लॅन आहे का, तर 60+ टार्गेट तुम्हाला ठेवून चालावंच लागणार आहे. आणि पॅटर्नचा जर विचार करता तर यामध्ये तुम्हाला मी पर डे नियोजन पण बनवून देतो 15 दिवसाचं. जर कसाही अभ्यास असो तरी मी सांगतो ते नियोजन बऱ्यापैकी फॉलो करा, तुम्हाला चांगलाच फायदा होईल. रोजची रोज काय करायचं ते करंटला असेल, गणित बुद्धिमत्तेला असेल, जीएसला असेल, त्या पद्धतीनं जा, बघा कसा फायदा होतोय. तर आज आपण बघूयात की सुरुवातीपासून शेवटच्या 15व्या दिवसापर्यंत नेमकं तुम्ही कसं रिवाइज करायचं. 1 ते 1.5 दिवसात एखादा विषय कशा प्रकारे रिवाइज करायचा हाही मुद्दा आपल्याला पाहणं आहे. आता लक्षात घ्या, टप्प्याटप्प्यानं जर आपण विषय पाहिले तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा, 55+ प्रश्न गेल्या वेळेच्या एक्झामला 1 लाइनर विचारलेले होते आणि ह्याच्यावरून लक्षात घ्या ह्या वेळेस पण हाच मुद्दा आहे. 1 लाइनर येतो म्हणजे याचं प्रिडिक्शन करता येतं. काय तर प्रिडिक्ट करता येतं की नेमके हे प्रश्न आपल्या स्टडी मटेरियल मधून येणार आहेत का. तर 1 लाइनर नाही आला तर मग ते लॉजिकवर क्वेश्चन असतात, ते आपण वाचण्यात येतात का नाही हे आपण सांगू शकत नाही. आता आपल्या समोर एक एक विषय आहे, प्रत्येक दिवसाचा प्लॅनिंग. हा प्लॅनिंग मी शेवट देतो, आधी विषय सांगतो रिवाइज कसं करायचा. आता सुरुवातीला आपला विषय आहे भूगोल. असा बाबा, आता भूगोल 15 प्रश्न आहेत आणि सगळ्यात सोपा 15 प्रश्न 15 मार्काला मार्क येणारा विषय. आता याला रिवाइज करताना पहिले आयडिया करा, लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे बघा सध्याचं, ग्रुप बी आणि सी PYQ क्वेश्चन दिलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे पूर्ण त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, प्रत्येक प्रश्नाचं खूप सुंदर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता तेवढं तुम्ही ह्या ठिकाणी भूगोलच्या संदर्भात एक्सप्लेनेशन सहित वाचलं तर 1 ते 1.5 दिवसात तुमचं ते भूगोल सेक्शन त्यातला होऊन जातोय. आणि त्यातून तुम्हाला आरामात 12 प्रश्न आहे असे दिसतील का, तर वरचे 2 ते 3 प्रश्न कुठेही आपल्याला सापडत नसतात. 12 प्रश्न ह्या ठिकाणी येतात का, तर प्रत्येक परीक्षेला 3-4 प्रश्न इतके नवीन असतात की नाहीतर 100 पैकी 100 मार्क पडतील ना पोरांना. परीक्षा अशी होत नसते कधीच, त्यामुळं ते प्रश्न नवीनच असतात, ते तुम्ही कुठे गेला तरी ते सापडत नाहीत. तर या भूगोलला तुम्ही या पद्धतीनं जावा, किंवा तुम्हाला फक्त क्वेश्चन वरती न जाता एक शॉर्ट नोट्स पाहिजे असतील तर शॉर्ट नोट्ससाठी एकनाथ पाटलाचा ठोकळा वाचा. भूगोल सेक्शन, भूगोलसाठी काय एकनाथ पाटील तात्याच ठोकळा आपण म्हणतो. हो, आता तुम्ही बघा गेल्या वेळची एक्झाम काढा, 45 ते 50 प्रश्न आहे असे 1 लाइनर ह्या ठोकळ्यातून विविध विषयाचे आलेले होते. तर इथेही तुम्हाला 10 ते 12 इझिली सुटू शकतात. आणि तुम्ही जर काय शॉर्ट नोट्स काढले असतील तर त्या गुड, मग काय अडचण नाही. पण हे कुणासाठी लागू आहे, ज्यांनी आधी काहीतरी अभ्यास केलाय, नाहीतर डायरेक्ट ठोकळा वाचत बसलाय पहिल्यापासून, तर ते तसं होणार नाही. किंवा नुसतं हे पुस्तकच घेऊन बसलाय तर तसं होणार नाही. आधी ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी रिव्हिजन म्हणून हे वाचा, का तर आता मोठी पुस्तक वाचणं तुम्हाला काय पॉसिबल होत नसतं. आता पुढचा विषय आपण बघूयात की साधारणतः अर्थशास्त्र विषय. कोणता? अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्राला भूगोलची स्ट्रॅटेजी कामी येईल का? नाही येणार, का तर अर्थशास्त्रात करंट आहे, बरोबर आहे ना. अर्थशास्त्रात झालेलं बजेट आहे, अर्थशास्त्रात झालेला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही जी पुस्तक वाचले त्यामधला असणारा डेटा हा प्रचंड अवास्तव डेटा आहे. आता याला तुम्हाला सांगतो, म्हणजे आता मी जसं इतर गोष्टी रिकमेंड करू शकतो तसं माझाही मुद्दा मी रिकमेंड करू शकतो, का तर त्याचाही तेवढाच बेनिफिट तुम्हाला होणार आहे. त्याचा बेनिफिट म्हणजे काय की समजा ही आपली बॅच आहे, कोणती? अर्थशास्त्र विषय.
19-20 एप्रिलला ह्याचं मी रिव्हिजन सेशन ठेवलेलं आहे. 19-20 एप्रिलला हा 15 तासाचा प्लॅनिंग आहे. किती तासाचा प्लॅनिंग आहे? 15 तास. ह्यामध्ये संपूर्ण आपलं बजेटचा मॅटर आहे तो क्लिअर होणार आहे. महाराष्ट्राचा आर्थिक पाणी अहवाल आहे तो क्लिअर होणार आहे. आणि त्याच्याबरोबर हे जे महत्वाचे चॅप्टर आहेत ना 15 तासाचे, हे इथं क्लिअर होणार आहेत. हे महत्वाचे चॅप्टर, ह्याच्या पलीकडे चॅप्टर कंबाईनला नाही. आरामात तुम्हाला 12 मार्क इथं तुम्हाला प्राप्त होणार. किती? 12 मार्क तुम्हाला आरामात प्राप्त होणार. म्हणजे ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर स्क्रोल वरती जो नंबर आहे तो या ठिकाणी त्याच्यावर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, ऍपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे आणि प्रिव्हियसला माझे इकॉनॉमीचे सगळे व्हिडिओ आहेत ते पण बघा. तुम्हाला आरामात लक्षात येईल की जे मी सांगतोय त्यामध्ये किती 100% तथ्य येते का. तर तेवढं बघून तुम्हाला 101% कळणारच आहेत. तर हे जर बॅच नसेल करायचं तुम्हाला तर अर्थशास्त्रासाठी काय करावं? तर बॅच नसेल करायचं तर अर्थशास्त्रासाठी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी बजेट वगैरे ज्या गोष्टी ह्या सिम्प्लिफाईडच्या पुस्तकातून चांगल्या रीतीने वाचून घ्यावा लागेल. आणि त्याच्याबरोबर तुम्ही ज्या बनवलेल्या शॉर्ट नोट्स असतील त्या तुम्ही इथं वाचून घ्या. आणि ज्यांच्याकडे शॉर्ट नोट्स नसतील मग त्यांनी काय करा, ग्रुप बी आणि सी चं लोकसेवाचं पुस्तक वाचा. म्हणजे असा पसारा पडतो याचा थोडासा, म्हणून ती बॅच तुम्हाला कन्व्हिनियंट राहू शकते, काय अडचण नाही. आता राज्यघटना, आता विषय कोणता आहे? राज्यघटना. राज्यघटनेला ऍज इट इज स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा. कोणती? भूगोलची जी स्ट्रॅटेजी वापरलेली होती ती 100% आयाशी राज्यघटनेसाठी तुम्ही वापरू शकता. तिथं काय अडचण येणार नाही. सेम लोकसेवाचं पुस्तक घ्या, राज्यघटना, पंचायत राज हे चॅप्टर आहेत, चांगल्या प्रकारे करा. का तर राज्यघटना फसवा आहे. का तर कधी कधी काय होतं त्याचं की आपल्याला वाटतं लय भारी अभ्यास झालाय परंतु प्रश्न तसे येत नाहीत. प्रश्न थोडेसे वेगळे येतात. काही वेळेस वाटतं पंचायत राज येणार नाही पण येऊन जातात. का तर आता रिसेंट मध्ये बघा सरपंच निवड हे ते पद्धतीत बदल झालेला आहे आणि करंट मध्ये ते होईलच. तुमचं करंट अफेअर मध्ये ते तुम्हाला करावंच लागेल. आणि त्याच्याबरोबर हे ग्रुप बी आणि सी चं जे पुस्तक आहे ना एक्सप्लेनेशनचं ते राज्यघटनेला आहे असं वापरा. बघा त्यानंतर विषय येतो तुमचा इतिहासाचा विषय. कोणता? इतिहास विषय. आता इतिहास विषयाचं कसं आहे तर इतिहासाला सुद्धा या ठिकाणी ग्रुप बी आणि सी चा जो ठोकळा आहे हा ठोकळा कामी तुम्हाला येऊ शकतो. लोकसेवाचा म्हणा किंवा त्यानंतर आपण पाहतो एकनाथ पाटील पुस्तक आहे तात्याचा ठोकळा, तो सुद्धा तुम्हाला काय आहे इथं कामी येऊ शकतो. आणि इथं तुम्हाला आरामात एक 10 ते 12 मार्क तुम्हाला त्यातून प्राप्त होऊ शकतात, काय अडचण नाही. आणि ह्या सगळ्याचा सार जे आहे हा सार मी गोळा केलेला आहे आणि याची पण एक रिव्हिजन बॅच मी चालू केलेली आहे. कोणती? इतिहासाची. का तर आणि ह्यामध्ये ते सगळंच आहे. मग जेवढे महत्वाचे समाज सुधारक आहे हा 17 तासाचा प्लॅन आहे आणि हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. म्हणजे जास्त वेळ न जाता 21-22 एप्रिलला ही बॅच असेल. आणि इकॉनॉमीची जी बॅच आहे ही इकॉनॉमीची बॅच किती? 19-20 एप्रिलला 199 रुपये फीज आहे. आणि दोन्ही तुम्ही एकत्र घेतल्या तर 299 ला जात आहे. दोन्ही एकत्र घेतल्या तर किती? 299 ला. आता इथं काय केलंय मी बऱ्यापैकी सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही विषयाला. कोणत्या? इतिहास आणि अर्थशास्त्र दोन्ही विषयाला हे सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिथूनही तुमचं चांगलं कव्हर होईल. नाहीतर ऑदर तुम्हाला ऑप्शन पण मी सांगितलेलं आहे काय करायचंय ते. का तर जरी 2 दिवस आहे तर फुल डे तुम्हाला मी बिझी नाही ठेवणार. आणि जरी माझ्याकडे 4 दिवस आहे तर 30 पैकी 25-26 मार्क या विषयात आणून द्यायची जबाबदारी माझी. मग 15तनं 4 दिवस माझ्यासाठी काढून ठेवले तरी काय अडचण येणार नाही. आता पुढचा विषय राहिला विज्ञान. आता हे घाणेरडा विषय तुम्हाला सांगतो. ह्या विषयाचा मुद्दा काय आहे हिथं तज्ज्ञाने आपल्याला सांगितलं आणि सगळ्यांबरोबर चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आलं की याला प्रिडिक्ट करताच येत नाही. म्हणून आता याला काय करा, साधारणतः बघा तुम्ही 8वी 9वी 10वी जे पुस्तकं वाचलेले आहेत त्यापैकी विशेष करून 9वी आणि 10वी हेच परत एकदा रिवाइज होत असतील तर रिवाइज करा. का तर हे तुम्हाला 1 ते 1.5 दिवसात होतील. बाकी या विषयामध्ये काय नाही. शेवट इथं तुमचं लॉजिक कामी येतं आणि लॉजिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही किती केलेत त्यावरनं. का तर इथं 8-9 जरी मार्क आले तरी लय आले, काय झाले. आणि 8वी 9वी 10वीतनं तुम्हाला आरामात 8-9 मार्क येतात म्हणजे येतात. का तर हे विषय किती समजला ह्याच्यावर 50% प्रश्न असतात आणि फॅक्ट्स किती आहेत त्याच्यावर 50% प्रश्न आहेत.
आता बायोलॉजीवरती फोकस करायचं. इथं काय बायोलॉजी, इथं फिजिक्स केमिस्ट्रीपेक्षा सगळ्यात जास्त जीवशास्त्रावर फोकस करा. बाकी फिजिक्स केमिस्ट्री नाही वाचलं तरी सुद्धा जमतंय इथं. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री वाचू पण नका, मग बायोलॉजी तुम्ही कुठूनही करा. मग बस्केनचं पुस्तक आहे त्यातून जरी बायोलॉजी रिवाइज झाला तरी जमतंय, किंवा मला वाटतंय कोलते सरांचं का पुंगळे सरांचं कुणाचं तरी पुस्तक आहे बायोलॉजीचं, त्यातून जरी रिवाइज केला तरी जमतंय, किंवा 8वी 9वी 10वीतून केला तरी जमतंय. का तर PYQ ला धरून याचा काय कार्यक्रम नसतोय. PYQ फक्त काय नेमका अंदाज लागण्यासाठी आहेत तुम्हाला. बायोलॉजी इथं कशा फोकस करा, बायोलॉजीवर. फिजिक्स केमिस्ट्री जरा वेळ डिलीट आणा, काय अडचण येणार नाही. आता राहिला विषय गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तर आता बघा तुम्हाला मी प्लॅनिंग देतो. काय करतो, प्लॅनिंग देतो. पर डे कसा अभ्यास करायचा सांगतो. रोज 2 तास हे जे तुमचं गणित बुद्धिमत्ता आहे ना, हे गणित बुद्धिमत्ता करायचं. आता नवीन तुम्ही काहीच वाचू नका, तुम्हाला मी सांगतो तेवढं सिंपल. रोज 2 तास काय प्रॅक्टिस करायची याची. 2017 पासूनचे 2022 पर्यंत जेवढे ग्रुप बी आणि सी च्या पूर्व परीक्षा झालेल्या आहेत ना, ह्या टोटल परीक्षा जवळजवळ झालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो की 5-5 म्हणजे 10 पेपर आहेत आणि 150 प्रश्न आहेत. हे 150 प्रश्न हे 16 टाईप आहेत. किती टाईप आहेत, 16 टाईप. एवढे जरी तुम्ही केले ना, आरामात 12 ते 13 क्वेश्चन ह्या 16 टाईपवर येतात. आणि वरचे 2 ते 3 प्रश्न असे नवीन टाईप असतात की किती करा ते तुमच्या बजेटच्या बाहेर जातात. हा 2 तास रोजचा हे मागचे पेपर करा. त्यानंतर 1 ते 1.5 तास रोजचं तुम्ही आतापर्यंत जे करंट वाचताय, समजा सिम्प्लिफाईड वाचताय अभिनवचं, तर हेच तुम्ही त्याला रिवाइज हायलाइट करून ठेवलेलं आहे, तेच तुम्ही करत राहा. आणि उर्वरित टाइमात मग भूगोल विषय घ्या, आणि मग त्यानंतर भूगोल संपल्यावर इतिहास घ्या, इतिहास संपल्यावर राज्यघटना घ्या. 2-2 दिवस जरी तुम्ही ह्या ठिकाणी या विषयाला दिले ना, किती 2-2 दिवस जरी ह्या विषयाला तुम्ही ह्या ठिकाणी देत बसले तरी तुमच्या माहितीसाठी सांगतो इझिली तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय होताय. 60+ मार्क तुम्हाला ह्या स्ट्रॅटर्जीनं नक्कीच येणार. हे बऱ्याच जणांसंग बोलल्यानंतर तुम्हाला मी हे प्लॅनिंग देतोय, हे लक्षात ठेवा. आणि काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला, टेलिग्रामला जॉईन राहा तुम्ही. प्रत्येक वेळेचा अपडेट तुम्हाला टाकलं जाईल. आणि कोणतीही समस्या असो माझ्याबरोबर कनेक्ट राहा. तुम्हाला या ठिकाणी एक मित्र म्हणून मी 100% मार्गदर्शन करायला तयार आहे. बरोबर आहे. आणि पाठीमागचे माझे व्हिडिओ पण समाज सुधारकाचे, इकॉनॉमीचे बघून घ्या, त्याचाही तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे. तर इथं मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.